हॅलो नमस्कार, मी माझ्या पोटताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ। तर आजचा आपला व्हिडिओ असा आहे, वटपौर्णिमेला या 16 पैकी एक तरी उपाय आपल्याला नक्की करायचा आहे। कारण आपण ज्या दिवशी अशा विशिष्ट तिथीला विशेष उपाय केले तर आपला संसार हा सुखाचा होतोच होतो, हा माझा तरी स्वतःचा अनुभव आहे। तर आता माहिती बघूया। वटपौर्णिमा या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात। त्याचबरोबर या दिवशी आपण स्त्रिया 16 शृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करतो आणि याशिवाय पौर्णिमेला 7 लक्ष्मीची पूजा करणेही अतिशय फलदायी मानले जाते। या दिवशी काही छोट्या मोठ्या उपायांनी देखील माता लक्ष्मीची आणि भगवान श्रीहरी विष्णुदेवांची विशेष आपल्यावरती अखंड कृपा प्राप्त होते। हे उपाय केल्याने अकाली मृत्यूची भीती सुद्धा राहत नाही। वट सावित्री पौर्णिमेला कोणते उपाय करावे, कोणी करावे याविषयीची माहिती आपण या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा, येत्या 21 जून वार शुक्रवारला या दिवशी आलेली आहे वटपौर्णिमा। तर आपल्या हिंदू धर्मामध्ये या वटपौर्णिमेला खास असं महत्त्व देखील आहे। तर या दिवशी आपण आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी हे व्रत करत असतो। ही पौर्णिमा कधी सुरू होणार आहे तर 21 जून शुक्रवारला सकाळी 7:31 सुरू होणार आहे आणि 22 जूनला संध्याकाळी 5:37 संपणार आहे। तर आपल्याला कोणकोणते उपाय या दिवशी करायचे आहे तेच आपण या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर उपायाला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवरती जर का नवीन असाल आणि हा आपला व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर तुम्हाला असे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब जरूर करा आणि व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रपरिवाराला नक्कीच शेअर करा। आणि नुसतं सबस्क्राइब करू नका, तर समोर जे बेल आयकॉनचं बटन दिसतं त्याला प्रेस करा आणि ऑल ऑप्शनवरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही। तर आता आपण उपायाला सुरुवात करूया। तर पहिला आपला असा उपाय आहे की मैत्रिणींनो किंवा माझ्या ताईंनो, तर या दिवशी आपल्याला हरभऱ्याचं दान करायचं आहे। जो हरभरा असतो त्याचं आपल्याला दान करायचं आहे। वटपौर्णिमेच्या दिवशी काळ्या हरभऱ्याचे दान करावे। या दिवशी 2.5 किलो काळ्या हरभऱ्याचं दान करावं। जर तुम्ही एवढे करू शकत नसाल किमान 1.25 किलो तरी आपल्याला काळे हरभरे दान करायचे आहे। आपण जे काबली हरभरे नाही, जे काळे हरभरे असतात ते आपल्याला दान करायचे आहे। याशिवाय वटपौर्णिमेच्या दिवशी निर्जन ठिकाणी किंवा मंदिराजवळ पिंपळाचं एक तरी झाड आपल्याला आवर्जून लावायचं आहे। हा उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच शनिदेवाची कृपा प्राप्त होईल। आता दुसरा उपाय असा आहे की पुरुषांनी हा उपाय करावा। वट सावित्री पौर्णिमेला पुरुषांनी पिंपळाच्या झाडाची 108 वेळा प्रदक्षिणा करावी। त्याचबरोबर स्त्रियांनी 108 वेळा वटवृक्षाची म्हणजे वडाच्या झाडाची आपल्याला प्रदक्षिणा करायची आहे। असं केल्याने सौभाग्य प्राप्त होतं। तिसरा उपाय, वडाच्या झाडाला दूध अर्पण करावं। या दिवशी वटवृक्षाच्या मुळास दुधाचे पाणी द्यावे आणि आशीर्वाद म्हणून स्त्रियांनी वडाच्या झाडाची अगदी 1 किंवा 2 पाने जी खाली पडलेली असतात तीही तुम्ही ठेवू शकता। तर ती पाने उचलून आपल्याला आशीर्वाद म्हणून आपल्या डोक्यावरती ठेवायची आहे। अगदी 2 मिनिटं 5 मिनिटं तुम्ही ठेवू शकता। आता चौथा उपाय, गरजू व्यक्तींना अन्नदान करा। वट पौर्णिमेच्या दिवशी भुकेल्यांना आणि गरिबांना अन्नदान करा। आता अन्नदानच करा असं समजा हे आहे, आता ज्यांना शक्य होईल त्यांना होईल, ज्यांना नाही होणार त्यांनी काय करायचं, तर किमान आपल्याला एक 5-10 रुपयाचं 10-20 रुपयाचं तरी या दिवशी गोळ्या, बिस्किट किंवा चॉकलेट लहान मुलांना आपल्याला आवर्जून द्यायचं आहे आणि द्यावं। त्याच सोबत
जमलं तर खीर खायला द्या. या उपायाने धनसमृद्धी आणि दीर्घायुष्य मिळते असं शिवपुराणात सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. आता 5वा उपाय, हवन आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करा. वट पौर्णिमेच्या दिवशी शक्य झाल्यास महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा जप करा आणि हवन करा. असं केल्याने शनी दोषापासून मुक्ती मिळते आणि दीर्घायुष्य लाभते. 6वा उपाय, वट पौर्णिमेला भगवान शंकरांना बेलपत्र आणि माता पार्वतीला सुवासिनीचं वाण सर्व शृंगार अर्पण करावं. यामुळे वैवाहिक आयुष्यात आनंद नांदतो असं मानलं जातं. समोरचा उपाय, ज्यांचं लग्न ठरत नाही किंवा जमत नाही अशा लोकांनी या दिवशी उपवास करून शंकर आणि माता पार्वतीच्या मंत्राचा जप करावा. यामुळे नक्कीच विवाह लवकर जुळून येतील. समोरचा उपाय, वैवाहिक जीवनात ताणतणाव असेल तर पती पत्नीने शंकर पार्वतीच्या मंदिरात जाऊन 11 प्रदक्षिणा माराव्या. ताण दूर होण्यास नक्कीच मदत होईल. समोरचा उपाय, वट पौर्णिमेला महादेवाच्या मंदिरात बसून पती पत्नीनं मंगलास्त्राचं पठण केलं तर त्यांच्या वैवाहिक आयुष्यातले सर्व त्रास दूर होतील. समोरचा उपाय, या दिवशी देवाला खिरीचा नैवेद्य आवर्जून दाखवावा, म्हणजे तुमच्या विवाहित आयुष्यात माधुर्य येईल असा हा उपाय आहे. तर समोरचा उपाय, या दिवशी शंकर पार्वती मातेला, भगवान श्री शंकर आणि माता पार्वतीला पांढरं फूल आपल्याला नक्की अर्पण करायचं आहे. यामुळे विवाहित आयुष्यात आपल्या शांती राहते. समोरचा उपाय, वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीचा तेलाचा दिवा आवर्जून लावावा. असं केल्याने कामातील अडथळे दूर होतात आणि व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रात यश मिळते. आता इथे एक सांगेन, वैशाख पौर्णिमाच नाही तर हा शेवटचा जो उपाय आहे तुम्ही तो उपाय प्रत्येक शनिवारी किंवा प्रत्येक पौर्णिमेला, अमावस्येला हा उपाय तुम्ही आवर्जून करावा. नक्कीच तुम्हाला अगदी काही दिवसामध्ये याचे रिझल्ट नक्कीच दिसून येतील. असेच तुम्हाला नवनवीन उपायांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आणि तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवाराला नक्कीच शेअर करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला अगदी हृदयातून सर्व यूट्यूब फॅमिलीला श्री स्वामी समर्थ.